तुमची जमीन व तुमची बिल्डिंग जर दुसऱ्याच्या नावावर गेली तर हो, विकसन करार करताना हे होतं. लोक काय करतात, डेव्हलपर येतो, मोठे मोठे स्वप्न दाखवतो, आश्वासन देतो आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट न तपासता न समजून घेता लोक त्याच्यावर सह्या करतात. अशाच एका केसमध्ये जमीन मालकाने डेव्हलपरला डेव्हलपमेंटसाठी 50% शेअर्स हे दिलेत, पण त्या डेव्हलपरने केलं काय, तो प्रोजेक्टच पूर्ण केला नाही. आणि कायद्यानुसार जर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हा रजिस्टर नसेल, तसेच त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट मधील क्लॉजेस हे क्लिअर नसतील, तर तुमचा कंट्रोल जागा मालक म्हणून जाऊ शकतो. म्हणूनच जागा मालकांनी नेहमी लक्षात ठेवा, जमीन जरी तुमची असली तरी देखील कंट्रोल हा पेपरवर असतो. आणि ॲग्रीमेंट मध्ये एक चुकीचा क्लॉज जर घेतला तर तुमची जमीन आणि तो प्रोजेक्ट कितीतरी वर्ष कोर्टाच्या केसमध्ये अडकू शकतो. म्हणूनच डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करताना त्या ॲग्रीमेंट मधील संपूर्ण क्लॉजेस व्यवस्थित चेक करा, योग्य तो कायदेशीर सल्ला घ्या आणि त्यानंतर तसा निर्णय हा घ्या. आणि हा व्हिडिओ जितक्या ग्रुप्समध्ये पाठवता येईल सर्वांना पाठवा. आणि अशाच कायदेशीर टिप्स मिळवत राहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका.